नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 क्वेश्चन बघणार आहोत. बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, की A2 मिल्क आणि A1 मिल्कमध्ये फरक काय असतो? अ, जास्त करून शहरी भागात आजकाल भेसळयुक्त दूध वापरले जाते. पिशव्यांचे दूध वापरले जाते. वेगवेगळ्या ब्रँडिंगच्या नावाखाली वेगवेगळं दूध विकलं जातंय. तर A2 मिल्क, A1 मिल्क ह्या 2 भाषेत फरक काय आहे? ते आज आपण बघणार आहोत. तर A2 मिल्क आणि A1 मिल्क आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो, की गाईचं दूध चांगलं आहे का म्हशीचं दूध चांगलं आहे? याच्या दोघीतला फरक काय आहे? तर मित्रांनो, A2 मिल्क म्हणजे नेमकं काय आहे? आता गाईचे दुधामध्ये प्रोटीन असतात 2 प्रकारचे. A1 बी कॅसिन आणि A2 बी कॅसिन. विशेष करून ज्या गाईच्या टाइप्स आहेत, साहिवाल झाली, गीर गाय झाली, सिंधी, राठी याच्यात विशेष करून A2 प्रोटीन असतं. आणि बाकीच्या ज्या गायी असतात, नॉर्मल गायी जसे जर्सी, होस्टेन, एच-एफ, फ्रिजियन या गायीमध्ये A1 प्रोटीन असतं. बाजारात मिळणारे बहुतेक दूध हे A1 प्लस A2 मिश्र असतं. त्यात समजणार नाही, की कोणतं मिक्सचर केलेलं आहे, कशात काय केलंय आणि बऱ्याच आता कसं होत चाललंय, ज्या पण जर्सी, होस्टेन गायी आहेत, त्या गायींमध्ये त्यांना क्रॉसिंग करून त्यांचं हायब्रिड संकरित केलं जातंय त्यांना. त्यामुळं जे पण त्यांची जी संतान उत्पत्ती होते ती मिश्रित होते. म्हणजे ते प्युअर A2 मिल्क पण नसतं, A1 पण नसतं. म्हणजे A1 प्लस A2 मिश्र असतं. तर A2 दुधाचे काय फायदे असतात ते पाचन क्रियेस हलकं असतं ॲज कंपेअर टू A1 मिल्क आणि त्यात लॅक्टोज इन्स्टॉलर असलेल्या लोकांना काही सोपं जातं. गॅस, फुगणे, जडपणा असे कमी करतं. शरीरास नॅचरल वाढणारं प्रोटीन. तर पण A2 मिल्क सगळ्यात बेस्ट आहे. मी स्वतःही पिऊन बघितलेलं आहे. फरक आहे, दोघींमध्ये खूप फरक असतो. A2 मिल्कसाठी तुम्हाला शहरात जे नॉर्मल पीपल सगळे आता शहराकडं स्थायिक झालेले आहेत. बरेच काही गावाकडे असतात, त्या गावातल्या लोकांना माहीत असतं, की A2 मिल्क, A1 मिल्क कोणती कारण त्यांनी स्वतः घरापुरता गायी पाळलेल्या असतात. त्यांना माहीत असतं, की कोणती एच-एफ गाय आहे, होल्स्टेन गाय आहे, कोणती जर्सी गाय आहे, कोणती गावरानी गाय आहे, कोणती A2 मिल्क कोणतं असतं, A1 मिल्क कोणतं असतं. तर मग मित्रांनो, दुसरा प्रश्न आपला कडे वळूया आपण. तर गाईचं दूध प्यायचं का म्हशीचं दूध प्यायचं? जास्त ताकद कोणत्या मिल्कमध्ये असते? ॲज कंपेअर टू काऊ मिल्क, बफेलो मिल्क इज मोर स्ट्रॉंगर म्हणजे मतलब गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये खूप ताकद असते. फॅट जास्त प्रमाणात असते. गाईची फॅट 4.5 4.6 अशी जर लागत असेल तर त्या ठिकाणी म्हशीची फॅट 6 ते 9% प्रमाणे लागते. सगळ्यात जास्त कॅलरीज जे प्रमाण जे असतं म्हशीच्या दुधात असतं. प्रोटीन जास्त प्रमाणात असतं. दूध एकदम क्रीमी आणि घट्ट असतं ॲज कंपेअर टू द काऊ मिल्क. आणि काऊचं मिल्कमध्ये जर कधी पाणी नाही टाकलं, तर पाणी नाही टाकलं तर त्याच्यामध्ये 3-5 ते 3 जर पाणी टाकलं तर 3-5 ते 3 फॅट लागते. जर पाणी नाही टाकलं, तर 4.5 4.6 अशी फॅट लागते. आणि जर त्या ठिकाणी A2 मिल्कची गाय असेल, तर तिची फॅट ही जास्तच लागते ॲज कंपेअर टू एच-एफ आणि होल्स्टेन. तर तुमचा प्रश्न असल्यामुळं म्हशीचं दूध कधी बेस्टच आहे, पण फॅट जास्त असतात, कॅलरीज जास्त असतात, घट्ट क्रीम येतं. त्याच्यानंतर तुम्ही त्या घरी क्रीम काढून तुम्ही ते घरी तुपही बनवू शकतात. म्हशीचं दूध बेस्ट, पण म्हशीचे आजकाल ₹75 लिटर, ₹70 लिटरच्या आसपास दूध येतं म्हशीचं. पण म्हशीचं दूध अफोर्डेबल नसतं. त्यामुळं लोकं मोस्ट ऑफ द पीपल डायव्हर्ट टू द काऊ मिल्क म्हणजे गाईच्या दुधाकडं पळतात आणि प्रेफर करतात गाईच्या दुधासाठीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
म्हैस जी असते ती शेतकऱ्याला पाळायला परवडत नाही. ती 3-4च महिने दूध देते. त्यात पण खूप मोठे प्रकार असतात. मुर्रा म्हैस, जाफराबादी म्हैस, त्यानंतर बिन्नी असे वेगवेगळ्या टाईपचे म्हशीचे प्रकार आहेत. त्यापैकी कोणती जास्त महिने काळ म्हैस दूध देते, कोणती म्हैस दूध देत नाही, कोणती 3 महिने देते, कोणती 8 महिन्यात देते, कोणती 7 महिनेच देते. असे वेगवेगळे प्रकार आहे. प्रत्येकाचं एक फील्ड असतं. त्या फील्डप्रमाणे त्याला जो अफोर्डेबल फील्ड ज्याच्यात नफा जास्त आहे तो त्याप्रमाणे त्या फील्डमध्ये पडत असतो. आजकाल नफ्यासाठी लोकं काहीही करतील, कशाचीही भेसळ करून विकतील, काहीच सांगता येत नाही. त्यामुळं तुम्ही क्वालिटीला महत्त्व दिलं पाहिजे, ना की क्वांटिटीला. दूध ए टू मिल्क इज ए टू मिल्कच पिलं पाहिजे किंवा म्हशीचं मिल्क पिलं पाहिजे. भेसळयुक्त सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर हा होता व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.